मी भानुदास यादव आपलं कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो. तर आज आपण नेहमीप्रमाणे द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता या वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या चालू घडामोडी बघणार आहोत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जे इनिशिएटिव्ह सुरू केला आहे तो राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह जे होणार आहे 2025 पासून, ठीक आहे, तिच्यासाठी तसेच यूपीएससी साठी आणि सध्याची जी शेवटचा अटेम्प्ट आहे ऑब्जेक्टिव्ह राज्यसेवा तिच्यासाठी पण चालू घडामोडी महत्त्वाच्या आहेत प्रिलिम्स आणि मेन्सच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. तर या सर्व परीक्षा डोळ्यापुढे ठेवून आपण आपला काय चालू घडामोडीचा कंटेंट द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता या वर्तमानपत्रातून कव्हर करत आहोत. तर तुम्ही जरूर पहा, तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना पण काय शेअर नक्की करा. तर चला सुरू करतोय आज आपण. तर ही पॉलिटिकल न्यूज आहे. काँग्रेसचं अकाउंट फ्रीज केलं, ती काय महत्त्वाची नाही. आज आपण डायरेक्ट एडिटोरियल पेजवर जाऊयात. आता ही एक म्हणजे महत्त्वाची न्यूज ती म्हणजे जे पॅनल होतं मराठा ह्याच्यासाठी, महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोग याचे अध्यक्ष जे आहेत सुनील शुक्रे, ठीक आहे, जस्टिस सुनील शुक्रे यांनी रिपोर्ट सबमिट केलेला आहे मराठा रिझर्वेशन संबंधीचा. आणि त्या रिपोर्टनुसार 2.5 करोड मराठा कुटुंबांना त्या ठिकाणी काय फायदा मिळण्याची शक्यता आहे. ठीक आहे. याच्यासाठी राज्य सरकारने स्पेशल सेशन बोलवलेला आहे. त्याचबरोबर ते स्पेशल सेशनमध्ये काय करणार आहेत तर आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा आणि निर्णय घेऊन कायदा त्याप्रमाणे आणतील. ठीक आहे. तर हे फक्त अध्यक्ष लक्षात ठेवा की रिपोर्ट सबमिट ज्यांनी केलाय चीफ मिनिस्टर शिंदे साहेबांना, ठीक आहे, तर त्यांचं नाव काय आहे? सुनील शुक्रे हे त्यांचं नाव आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत ते. ठीक आहे. तर ते फक्त आपल्याला कंबाईन राज्यसेवा पूर्वला महत्वाचं ठरू शकतं, बाकीच्या परीक्षांना महत्वाचं तेवढं यूपीएससीला नाही. ठीक आहे. आता ही महत्वाची न्यूज आहे ती बघा. ब्रेव्ह न्यू वर्ल्ड, इंडिया मस्ट इन्व्हेस्ट इन फंडामेंटल रिसर्च टू डेव्हलप रिलायबल ड्रग. ठीक आहे. आता ड्रग्ज विषयीचा जो मुद्दा आहे तो सध्या चर्चेमध्ये आहे. जेनेरिक ड्रग, त्याचबरोबर काय रिसर्च मध्ये इन्व्हेस्ट करून ड्रग्ज डेव्हलप करणारे इन्व्हेंटर. ठीक आहे. या दोघांमध्ये थोडंसं टसल चालू असल्याचं आपल्याला दिसतं. याचं कारण काय आहे? त्यात भारत आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन, ठीक आहे, यांच्यामध्ये जे काय हे चालू आहे, चर्चा चालू आहे, त्या चर्चेचा ड्राफ्ट लीक झाला आणि ते लीक झालेल्या ड्राफ्टमधनं काय महत्वाचे मुद्दे थोडेसे पुढे आलेले आहेत, त्याच्याविषयी चर्चा आपण करूयात. ठीक आहे. तर हा जो मुद्दा आहे तो 2008 पासून आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट संबंधात. ठीक आहे. एखादं ड्रग जे असतं समजा, ठीक आहे, एबीसी नावाचं ड्रग्ज असतं, त्याच्यासाठी एखादी कंपनी काय अनेक वर्ष मेहनत करते, रिसर्च मध्ये इन्व्हेस्ट करते आणि इन्व्हेस्ट केल्यानंतर रिसर्च मध्ये ती कंपनी तिचं एक प्रोडक्ट मार्केटमध्ये घेऊन येते. ठीक आहे. प्रोडक्ट लॉन्च केल्यानंतर त्याचा पेटंट पण तिच्याकडे असतो. हे काय झालं, फायनल प्रोडक्ट आहे. पण नंतर काय होतं, जे जेनेरिक मेडिसिन बनवणाऱ्या कंपन्या आहेत, ठीक आहे, जेनेरिक मेडिसिन, आणि भारतामध्ये जेनेरिक मेडिसिनचे खूप मोठी इंडस्ट्री आहे. ठीक आहे. तर ह्या जेनेरिक मेडिसिन बनवणाऱ्या कंपन्या काय करतात तर हे जे कंटेंट आहे तो कंटेंट कोणता आहे बघून त्याच्यानुसार जेनेरिक मेडिसिन तयार करतात. आणि जेनेरिक मेडिसिनचं काय पेटंट नसतं, त्यांच्याकडे कुठलंही ब्रँडिंग करायची गरज नसते, फक्त जो कंटेंट आहे तोच कंटेंट देतात आणि असं सेपरेट काही करत नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर त्यामुळे हे जे आहेत रिसर्च 10-15 वर्षाचा रिसर्च करून तयार केलेलं ड्रग्ज आणि त्याचबरोबर काय आणि त्यांचा त्यावर पेटंट असतो. पण हे जेनेरिक मेडिसिनवाले काय फक्त ते कंटेंट बघून त्याच प्रकारे मेडिसिन तयार करतात आणि हे विकायला सुरू करतात. ठीक आहे. तर भारतातल्या मोस्ट ऑफ दी कंपन्या ज्या आहेत ते जेनेरिक मेडिसिन बनवायला फेमस आहेत. आपल्याकडे सन फार्मा, सिप्ला वगैरे अशा ज्या कंपन्या आहेत, इकडे बघा आपली जी फार्मा इंडस्ट्री आहे ती जगामध्ये 3rd क्रमांकाची लार्जेस्ट इंडस्ट्री आहे. आत्ता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ची जानेवारी 24 मध्ये झाली. तिला प्रश्न विचारला होता त्यांनी, फार्मा इंडस्ट्री इंडियाची कितव्या क्रमांकाची आहे, तिथं स्टेटमेंट 5व्या क्रमांकाचे दिलं होतं, पण ऍक्च्युअली किती क्रमांकाचे आहे, 3rd क्रमांकाचे आहे. ठीक आहे. तर ते बघा असे जे काही ऑफबीट जाणारे क्वेश्चन वाटू शकतात आपल्याला, ते क्वेश्चन असे द हिंदू, इंडियन एक्सप्रेस मध्ये काय सहजपणे कव्हर होतात. आपण मागच्या 2-3 दिवसापूर्वीच बघितलेलं की कशा प्रकारे इंडिया, यूएई यामधनं आपल्याला ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन काढता येऊ शकत होते. त्याचबरोबर आता जे आपण डील बघतोय याच्यावरही चर्चा आपण काय 4-5 दिवसापूर्वीच्या एका एडिटोरियलमध्ये केलेली, आणि त्याच्यामध्ये पेटंटचा राईट 20 वर्षासाठी असतो, ड्रग्ज पेटंटचा राईट 20 वर्षासाठी असतो. त्याचबरोबर फार्मा इंडस्ट्री 3rd लार्जेस्ट इंडस्ट्री आहे. हे जे आलेले क्वेश्चन आहे थोडक्यात ते आपण काय
चर्चा केली. आता ते जरी आयोगाला येऊन गेले असले तरी हा मुद्दा चर्चेला आहे, त्यामुळे ते वारंवार चर्चेमध्ये तर येतच राहतात. फक्त पेटंटचा जो प्रश्न आहे तो 2021च्या STA मुख्य परीक्षेला विचारला आणि फार्मा इंडस्ट्रीचा जो क्वेश्चन आहे तो आता GS4 मध्ये विचारला होता राज्यसेवा मुख्यला. ठीक आहे, सांगायचा मुद्दा हा की करंट जर कव्हर केलं तर थोडेसे ऑफबीट जाणाऱ्या क्वेश्चनला आपल्याला फायदा होतो. थोडासा एखादा तास रोज त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं तर फ्रुटफुल नक्कीच आहे. ठीक आहे, त्यामुळे व्यवस्थित बघत जावा आणि तुमच्या नोट्स अशा काही वाटतील तुम्हाला की आपण काढल्या पाहिजेत तशा नोट्सही प्रिपेअर केल्या पाहिजेत त्या मुद्द्याचा. ठीक आहे, तर हा जो मुद्दा आहे आणि हे जे आपण सांगितलं की याच्यामध्ये टसल चालू आहे. ठीक आहे, तर भारताने जेनेरिक मेडिसिन आपल्याकडे जास्त असल्यामुळे भारताचं जे युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनचे जे काही कंपल्शन आहेत, डाटा एक्सक्लुझिव्हिटी या नावाचा जो क्लॉज आहे, ठीक आहे, या क्लॉजला आपण काही थोडक्यात मान्यता देत नाही आहोत. ठीक आहे, पण जो लीक झालेला डाटा आहे त्याच्यानुसार भारत डाटा एक्सक्लुझिव्हिटी हे जे पेटंट मधलं एक क्लॉज असतं, ठीक आहे, तर त्याला मान्यता द्यायची शक्यता आहे असं त्याच्यामध्ये लीक झालेला. आता आपल्याला नक्की माहित नाही की तो खरा आहे, ऑथेंटिक आहे काय, पण ड्राफ्ट जो आहे भारत आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनच्या चर्चेचा वाटाघाटीचा तो लीक झालाय. त्याच्यामध्ये आपण ह्याला मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, आपला विरोधच आहे, आपण ओपनली काय केलेलं आहे, ह्या क्लॉजला विरोध केलेला आहे, पण त्या चर्चेमध्ये तो मेन्शन झालेला आहे, ड्राफ्टमध्ये मेन्शन झालेला आहे. त्यामुळे आता ते बघावं लागेल पुढं की काय होतं. पण ह्याच्यामध्ये शेवटी काय सांगितलेलं आहे की बाबा भारताने धिस इज हाय टाइम की आपण कशाला हे केलं पाहिजे, रिसर्च अँड डेव्हलपमध्ये जास्त प्रकारे गुंतवणूक केली पाहिजे असं थोडक्यामध्ये त्यांचं सांगणं आहे. ठीक आहे, की भारताने रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. जेनेरिक मेडिसिनमध्ये तर आपण आहोतच पुढं, फार USA EU इथपर्यंत आपलं एक्सपोर्ट काय गेलेलं आहे. ठीक आहे, पण आता रिसर्चमध्ये पण काय इन्व्हेस्ट करून त्याच्यामध्ये पण आघाडी घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं इथं आपल्याला शेवट त्यांनी केल्याचा दिसतंय. ठीक आहे, मग ते पॅन्डेमिक मधल्या ज्या आपण काय डिप्लोमसी वापरली, कोविड-19च्या जे वॅक्सिन होत्या त्या संदर्भात थोडंसं बोललेले आहेत. ठीक आहे, तर हे एक लक्षात ठेवा. आता पुढचा मुद्दा कालचाच क्वेश्चन. ठीक आहे, आता हा मुद्दा पुढचे काही दिवस चर्चेमध्ये असेल नक्की, इलेक्ट्रॉल बॉन्ड, कारण ही एवढी मोठी स्कीम होती, एवढी वाजत गाजत आणलेली की जसं आता इथून पुढे भारताच्या इलेक्शन ट्रान्सपरंट आणि फ्री अँड फेअर इलेक्शनच असतील. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं काल की 2017-18ला ज्यावेळेस स्वर्गीय अरुण जेटली ज्यावेळेस बजेट पेश करत होते त्यावेळेस त्यांनी मुद्दा मांडला की ट्रान्सपरन्सी आणि फ्री अँड फेअर इलेक्शनसाठी आम्ही काय करत आहोत, तर इलेक्ट्रॉल बॉन्ड आणत आहोत. ठीक आहे, आता इलेक्ट्रॉल बॉन्ड आणायची गरज का पडली, तर एक लक्षात ठेवा 2017 पर्यंत, काल माझ्या सांगण्यामध्ये हा मुद्दा विसरला होता, 2017 पर्यंत एखाद्या पक्षाला जर तुम्हाला दान द्यायचंय, डोनेशन करायचंय, ठीक आहे, तर 2017 पर्यंत तुम्हाला 20,000 पर्यंत डोनेशन करता यायचं निनावी. ठीक आहे, जर तुम्हाला 20,000 प्लस डोनेशन करायचं असेल तर तिथं तुमचं काय येणार, मग नाव येणार. ठीक आहे, पण 20,000ची जी ही अट आहे ती 2017 मध्ये काय केली, रद्द केली आणि ती 2017 मध्ये अट काय केली, 2,000. म्हणजे तुम्ही निनावी पेमेंट किती करू शकता, फक्त 2,000च करू शकता. लक्षात ठेवा, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर हे इलेक्ट्रोल बॉन्डचं हे जे आहे की 2,000च कॅशमध्ये पेमेंट, आपल्याला कॅश कमी करायचं होतं त्यामुळे त्यांनी काय केलं की 2,000 रुपयेच तुम्ही डोनेट करू शकता त्याच्या प्लस. आणि जनरली काय माहिती का, डोनेशन देणारे जे कोण आहेत, ती व्यक्ती असू द्या किंवा कंपनी असू द्या, ते काय प्रेफर करतात, त्यांचं नाव सिक्रेट राहिलेलं, गुपित राहिलेलं प्रेफर करतात. ठीक आहे, आणि ही एक चांगली पाऊल होतं की 2,000 पर्यंत कॅप काय आणलेली, खाली आणलेली. ठीक आहे, पण दुसरीकडे काय केलं मग सरकारने, इलेक्ट्रॉल बॉन्ड काय केले, स्कीम जाहीर केली 2017-18च्या बजेटमध्ये जाहीर केली. 2 जानेवारी 2018ला सुरू झाली. 2 जानेवारी 2018ला ही स्कीम सुरू झालेली आहे. 2 जानेवारी 2018ला स्कीम सुरू झाल्यानंतर तिचं बेसिक काय होतं आपण कालच बघितलेलं ते. ठीक आहे, त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय की हे जे बॉन्ड आणलेले, ते बॉन्ड कशासाठी आणले होते की इलेक्शन फंडिंग मध्ये काय असली पाहिजे, ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, पारदर्शकता असली पाहिजे, हा उद्देश ठेवून बॉन्ड पुढे आणलेले. कोण घेऊ शकत होतं, हा कोणाला अधिकार दिला, हा SBI ला अधिकार दिला. ठीक आहे, हे बॉन्ड विकणार कोण, SBI विकणार. कधी विकणार, वर्षातनं 4 वेळा विकणार. ठीक आहे, 3-3 महिन्याच्या अंतराने वर्षातनं 4 वेळा विकणार. आपण कालच त्याच्यावर डिस्कस केलंय, पण परत एकदा सांगतो कारण ह्याच्यावर क्वेश्चन फिक्स येणार आहे. ठीक आहे, तो पॉलिटिकल पार्टीच्या फंडिंग संबंधात येईल. तो कालच्या जे
जजेस जे होते, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. काल CJI स्वतः हेड करत होते. जे 5 जजेसचे बेंच बसलं होतं, ठीक आहे, त्याचं जे प्रमुख होते ते कोण होते? स्वतः CJI चंद्रचूड होते, ठीक आहे, सरन्यायाधीश चंद्रचूड होते. त्याच्यावर एक क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर 4 वेळा विकले जाऊ शकतात, ठीक आहे. त्याच्यावर SBI कडे KYC असेल की कोण खरेदी करते याची KYC SBI कडे असेल, पण त्या बॉन्डवर काय नाव नसेल, ना पक्षाचं नाव नसेल, ना त्या व्यक्तीचंही नाव नसेल, ठीक आहे. फक्त काय केलं जाईल, हा व्यक्ती बॉन्ड घेतो SBI मधनं, ठीक आहे, आणि त्याला ज्या पार्टीला द्यायचंय, समजा एक कुठली तरी पार्टी आहे, ठीक आहे, माझ्याच नावची पार्टी भानुदास यादव गट, ठीक आहे, कारण सध्या आपल्याकडे पक्ष तर दिसत नाहीत, सगळीकडे गटच दिसत आहेत, ठीक आहे. तर ही जी पार्टी आहे भानुदास यादव ग्रुप, ठीक आहे, या पार्टीला दिले आणि मग ह्या पार्टीनं काय केले, 15 दिवसाच्या आत या पार्टीला काय करावं लागणार आहे, 15 दिवसाच्या आत त्यांच्याकडे जो हा बॉन्ड आलेला आहे तो बॉन्ड काय करावा लागणार, एनकॅश करावा लागणार आहे, ठीक आहे. आणि 15 दिवसात त्यांनी एनकॅश केल्यानंतर त्या बँकेकडून SBI कडून त्यांच्या अकाउंटमध्ये काय पैसे जमा केले जातील, अशी ही स्कीम आहे. आता मग किती पैसे दिले जातील, कालच बघितलं आपण किती पैसे देऊ शकतो, तर 1000 रुपये बॉन्ड कितीचा असतो, 1000 रुपयाचा बॉन्ड आहे, ठीक आहे. 1000 रुपये असे 10,000, 1 लाख, 10 लाख, 1 कोटी असे एकच्या पटीमधले बॉन्ड आहेत ते, ठीक आहे. 1 कोटी प्लस कुठलाही बॉन्ड असणार नाही, पण 1 कोटीचे असे कितीही बॉन्ड विकत घेऊ शकतो, असे कितीही बॉन्ड विकत घेऊ शकतो आणि तो ज्या पक्षाला डोनेट करायचंय त्या पक्षाला डोनेट करू शकतो, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मग प्रॉब्लेम कुठे आले, इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्टने याच्यामध्ये स्ट्राईक डाऊन केलं आणि असंवैधानिक इलेक्ट्रल बॉन्ड घोषित केले. याचं कारण काय कारण आहे त्याचे आपण कालही चर्चा केली, आज पुन्हा चर्चा करू. सुप्रीम कोर्टचं म्हणणं काय आहे, ठीक आहे, की हे जे इलेक्ट्रल बॉन्ड आहेत ते ट्रान्सपरन्सीच्या अगेन्स्ट आहेत, ठीक आहे. याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी नाही की कोणत्या पक्षाला किती पैसे मिळाले आणि कोणी किती पैसे दिले ह्याच्याबद्दल विवाद आहे, ठीक आहे. ती ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये नाहीये. दुसरा मुद्दा, सुप्रीम कोर्टाने काय सांगितला की हे जे आहेत ते भारतीय राज्यघटनेतील 2 कलमाचं उल्लंघन करतं. कुठले 2 कलम, एक कलम 14चं उल्लंघन करतं आणि एक कलम 19(1)(a)चं उल्लंघन करतं, ठीक आहे. कलम 14चं उल्लंघन म्हणजे काय, समानतेचं उल्लंघन. समानतेचं कसं उल्लंघन होईल, तर काल आपण त्याच्यावर चर्चा केली की हे जे तुम्हाला फंडिंग मिळणार आहे कोणत्या राजकीय पक्षाला डोनेशन दिलं जाऊ शकतं, ठीक आहे. 2000 आपण इलेक्ट्रल बॉन्ड बघतो, इलेक्ट्रल बॉन्ड मध्ये जर डोनेशन द्यायचं असेल तर ज्या राजकीय पक्षाला डोनेशन द्यायचंय त्याला कोणत्या ह्याच्यामध्ये दिलं जाऊ शकतं, कोणाला दिलं जाऊ शकतं, एक तो RPA ऍक्ट लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कलम 29 अंतर्गत काय असला पाहिजे, नोंदणीकृत असला पाहिजे, ठीक आहे. आता हा राज्यसेवा मुख्य परीक्षेला खूप महत्वाचा आहे बघा, हे जे आपण डिस्कस करतोय ते, ठीक आहे, नोंदणीकृत असला पाहिजे. दुसरं काय, त्याला मिनिमम 1% वोट मिळाले पाहिजेत, कशामध्ये, लोकसभा किंवा विधानसभेच्या शेवटच्या इलेक्शन मध्ये जे झालेले आहेत त्याच्यामध्ये त्याला मिनिमम 1% मतं मिळाले पाहिजेत, कशामध्ये, लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये. सुप्रीम कोर्टचं काय म्हणणं आहे, हे समानते तत्वाचं उल्लंघन करतं, ही जी तरतूद आहे समानता तत्वाच्या विरोधी आहे. याचं कारण काय आहे, तर या तरतुदीमधून जे काही दुसरे पक्ष असतील, या तरतुदीमधून जे काही छोटे पक्ष आहेत, मायनर पार्टी आहेत, त्या मायनर पार्टीजवर अन्याय होतो. तसंच जे रिजनल पार्टीज आहेत, ठीक आहे, बऱ्याच वेळा काय होतं, काय रिजनल पार्टीजला टक्केवारीमध्ये कमी मतं मिळतात पण त्यांचे आमदार निवडून येऊ शकतात, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय करतं आणि हे काय भेदभाव करतं, त्यामुळे कलम 14चं उल्लंघन करतं, ठीक आहे. अशा प्रकारे सांगितलेलं आहे. सो हे लक्षात ठेवा. पहिलं काय सांगितलं, कलम 14चं उल्लंघन कसं करतं आपण ते सांगितलं. छोटे पक्ष आणि मोठे पक्ष याच्यामध्ये जो भेदभाव केला जातोय, ठीक आहे, तो आर्बिट्ररी आहे, मनमानी आहे. लोकशाहीमध्ये अशा भेदभावाला जागा नाही असं सांगून काय केलेलं आहे, हे स्ट्राईक डाऊन केलं. हे झालं कलम 14 बद्दल, की 14 मध्ये काय तरतुदी आहेत समानतेच्या आणि त्याचं कशी हे केलेलं उल्लंघन होतंय ते, ठीक आहे. आता 19च्या संदर्भामध्ये इथं दुहेरी मुद्दा आहे. थोडक्यात दुहेरी मुद्दा म्हणण्यापेक्षा सरकार काय म्हटलं होतं की जे इलेक्ट्रल बॉन्ड आहेत ते आणलेतच आम्ही कशासाठी, कलम 19चं संरक्षण करण्यासाठी किंवा हक्क राखण्यासाठी. याचं कारण काय, कलम 19 मध्ये आपल्याला काय मिळतं, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळतं, ठीक आहे. आणि माझा राजकीय पक्ष कोणता आहे याच्या संबंधितची जी माझी अभिव्यक्ती आहे, ठीक आहे, ती अभिव्यक्ती मी त्याला डोनेशन देऊन अभिव्यक्त होतोय, ठीक आहे. मला ती उघड करायची नाहीये, त्यामुळे त्याचे जे
सिक्रेसी राखली जाते, हे कशासाठी राखली जाते तर त्याचं जी अभिव्यक्ती आहे तिचं संरक्षण केलं जातं, म्हणजे मूलभूत अधिकाराचं संरक्षण केलं जातं, ठीक आहे. पण सुप्रीम कोर्ट काय म्हणे, कलम 19(1)(a) कशाचा अधिकार देतं, आरटीआयचा अधिकार देतं, ठीक आहे. आणि आरटीआय कशासाठी आहे तर हे नागरिकांना किंवा इथं इलेक्शनच्या भाषेत बोलू आपण वोटर्सना काय बनवतं, इन्फॉर्म बनवतं, ठीक आहे, त्यांना माहितीपूर्ण बनवतं. आणि सशक्त लोकशाहीसाठी, मजबूत लोकशाहीसाठी वोटर्स कसे असले पाहिजेत, इन्फॉर्म असले पाहिजेत. आणि हे जे इलेक्ट्रल बॉन्ड्स मधली तरतूद आहे की कुणी कोणाला पैसे दिले, दान डोनेशन दिलं, किती दिलं, याच्याबद्दल काही माहिती पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध होत नाही. ते कशाचं उल्लंघन आहे तर कलम 19(1)(a) अंतर्गतच मिळालेला जो अधिकार आहे तो अधिकार म्हणजे माहितीचा अधिकार, त्याचं उल्लंघन करतं, म्हणून काय हे रद्द करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे हे दोन कलमाला धरून सुप्रीम कोर्टने आपले जजमेंट दिलेलं आहे आणि हे महत्वाचं कारण आहे रद्द करण्यामागे, ठीक आहे. त्याच्या पुढे काय सुप्रीम कोर्टाने भूमिका घेतलेली आहे ती बघूयात. ते म्हणजे की जेव्हा ही जी तरतूद आणली 2017ला, 2017च्या आधी काय होतं, 2017च्या आधी काय तरतूद होती कंपनी कायद्यामध्ये, ठीक आहे, की एखाद्या जर पक्षाला देणगी द्यायची असेल एखाद्या कंपनीला, ठीक आहे, तर त्या कंपनीला देणगी द्यायची असेल तर तेच कंपनीचं जे नेट प्रॉफिट आहे, ठीक आहे, एखादी कंपनी आहे समजा जी 100 रुपये कमवते, तर ते 100 रुपये तिचं नेट प्रॉफिट आहे, तर तिच्या ती किती देऊ शकते पैसे राजकीय पक्षाला, 7.5% एवढे पैसे देऊ शकते, अशी तरतूद होती ओरिजिनली, ठीक आहे. 2013च्या कंपनी कायद्यामध्ये 2017ला दुरुस्ती करून त्यांनी काय केले, ही जी तरतूद आहे ही तरतूद काढून टाकली, ठीक आहे. म्हणजे काय तर एखादी कंपनी आता तिचं प्रॉफिट किती असू, ती लॉसमध्ये असू, पण ती तिच्याकडून कितीही डोनेशन देऊ शकते, 100% डोनेशन देऊ शकते. 7.5 ही जी अट आहे ती रद्द केली. सुप्रीम कोर्टने इथं सांगितलं की कशामुळे असं केलेलं आहे, ठीक आहे, याचं कारण काय आहे तर सरकारचं म्हणजे खूप इंटरेस्टिंग डिबेट होता. तुषार मेहता सॉलिसिटर जनरल जे आहेत ते गव्हर्नमेंटच्या बाजूने बोलत होते आणि जस्ट CJI चंद्रचूड, ठीक आहे, हे त्यांना प्रश्न विचारत होते. त्यांनी प्रश्न विचारला तुषार मेहतांना की एक कंपनी आहे, ठीक आहे, ती कंपनी तोट्यामध्ये चालली आहे, तर ती तोट्यामध्ये जाणारी कंपनी कसं काय एखाद्या पक्षाला डोनेशन देऊ शकते. दुसरा प्रश्न विचारला की एखादी जी कंपनी स्थापन केलेली आहे त्या कंपनीनं तिचं जे मुख्य उद्दिष्ट आहे की आपण प्रोडक्ट वगैरे जे काय असेल सेवा विकून काय नफा कमावणं, मग ती जे नफा कमावते त्याचं ती जे देते ते 7.5% डोनेशन देते. इट्स ओके म्हणे, ठीक आहे, 7.5% त्यांना जे द्यायचंय ते का देतात ते सगळ्यांनाच माहिती म्हणे, त्याच्यामध्ये वेलफेअर असतो, गुड असतो किंवा त्यांचा पर्सनल अजेंडा असतो काही, त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही, ठीक आहे. पण ह्याच्या पुढे एखादी कंपनी का म्हणून तिनं हे दिलं पाहिजे, डोनेशन दिलं पाहिजे, तिचं उद्दिष्ट नफा कमावणं हे आहे का तिच्या स्थापनेचं उद्दिष्ट केवळ त्या राजकीय पक्षाला निधी देणं हा आहे, असा डायरेक्ट प्रश्न त्यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांना विचारला होता. तर त्यांनी काय सांगितलं, ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं मग की समजा ABC नावाची एक शेल कंपनी स्थापन केली, ठीक आहे, शेल कंपनी ती काय कसले प्रॉफिट वगैरे कमवत नाही, पण तिच्याकडे काहीतरी भांडवल गुंतवून त्याच्यामधनं काय केलं आपण एका XYZ पॉलिटिकल पार्टीला काय दिलंय, फंडिंग केलेलं आहे. याचा अर्थ ABC ही जी कंपनी आहे ती कसले पैसे कमवत नाही, नेट प्रॉफिट काही नाही, तिचा वापर इथं फक्त कशासाठी झालेला आहे तर या पॉलिटिकल पार्टीला फंडिंग देण्यासाठी झालेला आहे. याचा अर्थ पुढचं त्यांनी मुद्दा मांडलेला तो म्हणजे की याच्याद्वारे ह्या ज्या इलेक्ट्रल बॉन्ड्स आहेत याच्याद्वारे काय होऊ शकते, डायरेक्ट ब्लॅक मनी व्हाईट होतोय, ब्लॅक मनी काय होतोय, व्हाईट होतोय. आणि हे अगदी इलेक्ट्रल बॉन्ड्स ज्याच्यासाठी आणले होते त्याच्या अगदी विरुद्ध आहे असे पण काय सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, ठीक आहे. तर तुम्हाला ओव्हरऑल आयडिया आली असेल की इलेक्ट्रल बॉन्ड कशा प्रकारे वर्क करायचे, त्याचा उद्देश काय होता आणि सुप्रीम कोर्टने नेमके काय मुद्दे मांडून हे खारिज करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. आता आपण बघूयात की अजून त्याच्यामध्ये काय मुद्दे आहेत. आता फंडिंग लिमिट्स रिमूव्ड, ठीक आहे, हे आताच आपण चर्चा केली त्याच्याबद्दल. The chief reason for corporate funding of political parties is to influence the political process which may in turn improve the company's business performance. एखादी कंपनी का एखाद्या राजकीय पक्षाला स्वतःच्या प्रॉफिट मधील वाटा देईल, याचं कारण काय तर त्यांना काहीतरी परतीच्या रिटर्न्सची परत काहीतरी मिळावं याच्या लाभाची काय असते, अपेक्षा असते, आणि म्हणूनच ती काय कंपनी कुठल्या तरी राजकीय पक्षाला
निधी देते असा मुद्दा मांडलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे शेल कंपन्यांचा आता आपण हे आताच डिस्कस केलं की कशा प्रकारे राजकीय पक्षांना निधी देण्यासाठी अनेक शेल कंपन्या इस्टॅब्लिश केल्या जाऊ शकतात. ठीक आहे. आणि त्या शेल कंपन्या इस्टॅब्लिश केल्यानंतर तो जो मनी आहे ब्लॅक मनी, थोडक्यात तो ब्लॅक मनी व्हाईट करून तो राजकीय पक्षांना वापरायला दिला जाऊ शकतो असं पण त्या ठिकाणी आर्ग्युमेंट केलेलं आहे. ठीक आहे. आता ह्याचा पुढचा मुद्दा काय आहे, तो आणखी डेंजर आहे थोडासा, की सरकारने जेव्हा इलेक्ट्रोल बॉन्ड स्कीम लॉन्च केली त्यावेळेस त्यांनी जे बदल केलेले आहेत कायद्यामध्ये, ठीक आहे, ते कायद्यामध्ये बदल करताना यांनी अशी भूमिका घेतलेली की ते एवढं वेल थॉट प्लॅन होता की कशा प्रकारे त्यांनी बदल केले ते. तर त्यांनी हे जे आरबीआय ऍक्ट मध्ये दुरुस्ती केली आहे. कारण काय मुद्दा, बॉन्ड जे असतात भारतामध्ये बॉन्ड इश्यू करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त कोणाला आहे, आरबीआयला आहे. ठीक आहे. बॉन्ड इश्यू करण्याचा अधिकार, इलेक्ट्रोल बॉन्ड असा शब्द वापरलाय बघा. ठीक आहे. तो अधिकार फक्त कोणाला आहे, आरबीआयला आहे. त्या अधिकारामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आरबीआय ऍक्ट मध्ये 31(3) मध्ये दुरुस्ती केली त्यांनी. आणि त्याच्या अंतर्गत काय अधिकार घेतले सरकारने स्वतःकडे, की सरकार आरबीआय सोडून इतर कोणत्याही संस्थेला असे बॉन्ड इश्यू करण्याचे अधिकार देऊ शकते. आणि त्यांनी इथं इलेक्ट्रोल बॉन्डचे अधिकार कोणाला दिले, आपण बघितलं एसबीआयला दिलेले आहेत. ही एक दुरुस्ती झाली. आता हे करण्याचं कारण काय होतं, तर हे पुन्हा इलेक्ट्रोल बॉन्ड साठीचीच गोष्ट होती. पण त्यांनी ही जे आरबीआयचा हे जो मुद्दा आहे बॉन्ड इश्यू करण्याचा, हा फायनान्स बिल ज्याला आपण काय म्हणतो, वित्तीय विधेयक म्हणतो, त्याच्यामध्ये येत नाही. पण सरकारने काय केलं 2017-18ला, तो त्याच्यामध्ये टाकला, फायनान्स बिलमध्ये टाकला. याचं कारण काय आहे, तर याचं कारण म्हणजे सरकारकडे राज्यसभेमध्ये त्यावेळेस मेजॉरिटी नव्हती. आणि राज्यसभेत गेल्यानंतर जनरली अशा मुद्द्यांची चर्चा इन डिटेल होते. कारण राज्यसभा हे अप्पर हाऊस आहे आणि राज्यसभेचं वन ऑफ द फंक्शनच आहे की लोकसभेकडनं घाई झालेले डिसिजन्स काय करावेत थोडा विचार करून रिव्ह्यू त्याचा घेण्यात यावा. तर ह्याच्यावर राज्यसभेमध्ये चर्चा झाली असती. आणि दुसरा मुद्दा म्हणजे ह्याच्यामध्ये राज्यसभेमध्ये पास होण्यासाठी यांच्याकडे मेजॉरिटी नव्हती. म्हणून त्यांनी चाल खेळली, ती म्हणजे 31(3) मध्ये टाकून फायनान्स बिलमध्ये टाकून हे काय लोकसभेमध्ये मंजूर करून घेतलं. जेव्हा की हा जो मुद्दा आहे 31(3)चा आरबीआय ऍक्टचा, तो फायनान्स बिलचा मुद्दा नव्हताच. ठीक आहे. हा एक त्यांनी स्टँड घेतलेला आहे. पुढचा ह्याच्यामध्ये सांगायचा मुद्दा तो की वेल थॉट प्लॅन कसा आहे, तर त्यांनी काय काय केलेलं आहे बघा इथं, की त्यांनी 4-5 जे कायदे आहेत त्या 4-5 कायद्यामध्ये दुरुस्ती केली. आपण ते काल पण बघितलं, आता बघितलं की फायनान्स बिल म्हणून त्यांनी आरबीआयच्या 31(c) दुरुस्ती केली. त्याच्यानंतर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट आरपीए 1951 मध्ये दुरुस्ती केली आहे, 29 वाला बघितलं आपण. नंतर इन्कम टॅक्स 1961, ज्याच्याद्वारे तुम्ही जर बॉन्ड खरेदी केले तर तुम्हाला इन्कम टॅक्स मधनं काय केली जाईल, सूट दिली जाईल. त्याच्यानंतर कंपनीज ऍक्ट 2013, आता बघितलं आपण 7.5 ची ही जी हे होती कॅप होती, अप्पर कॅप, ती अप्पर कॅप काढून टाकली. नेट प्रॉफिटच्या 7.5 एवढंच फक्त काय फंडिंग एखादा कंपनी पॉलिटिकल पार्टीला करू शकत असायची, ती कॅप काय करण्यात आली, काढून टाकण्यात आली. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे CIC, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, रुलिंग द पॉलिटिकल पार्टीज हॅव टू बी कम्प्लिटली ट्रान्सपरंट अबाउट देअर फंडिंग. आता हे CIC काय म्हटली होती, केंद्रीय माहिती आयोग, की राजकीय पक्षांनी काय केलं पाहिजे होतं, तर त्यांचे सगळे जे फंडिंग आहेत, निधी जे आहेत, त्याच्याबाबत त्यांनी पारदर्शक राहायला पाहिजे. आणि पारदर्शकता पाळून त्यांनी त्यांचे सोर्स उघड केले पाहिजेत, कोणाकडून किती आला. यांनी काय केलं, 1951च्या आरपीआय ऍक्ट मध्ये दुरुस्ती केली आणि राजकीय पक्ष पब्लिक एंटिटी नाहीये आणि त्यामुळे ते आरटीआयच्या कक्षेत येत नाही असंच डायरेक्ट सांगून टाकलेलं आहे. ठीक आहे. सो त्यामुळे ह्या सगळ्यांचा फंडामेंटल इश्यू यांनी काय डिस्कस केलाय, की हे जे मुद्दे आहेत, एवढे जे गोष्टी केल्या, एवढे जे वेल थॉट प्लॅन 4-5 कायद्यांमध्ये काय म्हणतो आपण दुरुस्ती केली, ह्याच्यातनं काय आहे, आपल्या डेमोक्रॉसीला धक्का लागलेला आहे. फंडामेंटल्स ऑफ डेमोक्रॉसी, ठीक आहे, ते काय आहेत, धोक्यात आलेले आहेत. एक तर मेजॉरिटी होती तुमच्याकडे म्हणून तुम्ही ते लोकसभेमध्ये बिल पास करून घेतलं, राज्यसभेमध्ये त्याची चर्चा झाली नाही. ठीक आहे. आता आपण इसेन्स एकदम सारांश बघूयात. सुप्रीम कोर्टने काल जे सांगितले त्याचा एक सारांश काय आहे तो तुम्हाला पटक्यात इथे सांगतो. सुप्रीम कोर्टनं काय जे सगळ्या अमेंडमेंट केल्या होत्या फायनान्स ऍक्ट 2017 द्वारे, त्या सगळ्या अमेंडमेंट काय केल्या, 19 आणि 14चं उल्लंघन करतात म्हणून रद्द केलं. ठीक आहे. आर्टिकल 14 टू द राईट टू इक्वॅलिटी व्हेअर आर्बिट्ररीनेस इन लॉ इज नॉट परमिसेबल. ठीक आहे. मनमानी पद्धतीनं हे जे भेदभाव केलाय तो काय परमिसेबल नाहीये. कलम 14 आपण वाचलेलं असते. कलम 14
भेदभावाला परमिशन देतं. कधी रिझनेबल क्लासिफिकेशन असेल तरच भेदभावाला परमिशन देतं, पण आर्बिट्ररी मनमानी पद्धतीने केलेलं असेल तर त्याला परमिशन देत नाही. दीज आर्टिकल आर पार्ट ऑफ द फंडामेंटल राईट्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड कॅनॉट बी व्हायोलेटेड. सुप्रीम कोर्टने काय केलं, सुप्रीम कोर्ट हॅज डायरेक्टेड द SBI. हा, SBIला त्यांनी विक्री बंद करायला सांगितले. ज्यांच्याकडे सध्या आहे त्यांनी परत करा SBI कडे असं पण सांगितले. 6 मार्च पर्यंत इलेक्शन कमिशनला SBIने सगळी माहिती दिली पाहिजे, ते पण आपण बघितलं. आणि 2 आठवड्याच्या आत इलेक्शन कमिशननं ती पब्लिश केली पाहिजे, हे पण आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. आपण इथं चर्चा केली पाहिजे ते म्हणजे 2 संस्था. ठीक आहे. भारतामध्ये अनेक वेळा लोक भारतातल्या ज्या घटनात्मक संस्था आहेत त्या कशा दबावाला बळी पडतात वगैरे असे काहीतरी मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतात. पण आताच्या घडीला केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट या दोन्ही संस्थांनी काय भारताच्या लोकशाहीचं संरक्षण करण्याची रोल इथं पास केलेला आहे. त्यांनी तो रोल भूमिका निभावलेली आहे. ठीक आहे. आणि असं सांगितलं त्यांनी की आपण त्यांना अपलॉड केलं पाहिजे. ठीक आहे. तर हा एक मुद्दा होता, वारंवार चर्चेला येईल. तुम्ही तुमच्या नोट्समध्ये काय 2-3 पानं ह्याला ठेवलेच पाहिजेत राखीव. आणि जसं जसं आपल्याला आपण काल पण बघितलं, काल त्याच्यामध्ये SY कुरेशी जे आपले माजी निवडणूक आयुक्त आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त, त्यांचे काय सुझाव होते, सुधारणा होत्या त्या बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण RBIने काय ह्याला हे घेतले होते, ऑब्जेक्शन घेतले होते ते बघितले. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे ऑब्जेक्शन काय होते ते पण बघितलेले आहे. ठीक आहे. सो ओव्हरऑल हा मुद्दा काय एकदम क्रिस्टल क्लिअर तुमचा झाला पाहिजे. म्हणजे उद्या तुम्हाला ह्याच्यावर 400-500 शब्द जरी लिहा म्हटलं तरी पण तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. एक मुद्दा घेऊन ते सगळं जमलं पाहिजे. ठीक आहे. आता हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. डिफेन्स ॲडवायझरी कमिटी जी असते संरक्षण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली, ठीक आहे, त्या समितीनं काय केलंय, टॉर्पेडो आणि रिफ्युलिंग प्लेन, ठीक आहे, इंधनाचा पुनर्भरणा करणारे प्लेन्स यांच्यासाठी नवीन डील काय केलेली आहे, साईन केलेली आहे. ठीक आहे. अजून कुठल्या डील्स आहेत? अदर डील्स इन्क्लूड मीडियम रेंज मॅरिटाईम रिकॉन्सनन्स, मल्टी मिशन मॅरिटाईम एअरक्राफ्ट to the Navy and Coast Guard, न्यू जनरेशन अँटी टँक माइन्स, सॉफ्टवेअर डिफाईन्ड रेडिओज. ठीक आहे. असे काही 4-5 उपकरणं आहेत ज्यांचे शस्त्र हत्यार आहेत, ज्यांची डील काय आहे, डिफेन्स ॲक्वायझेशन काउन्सिलनं काय केलेली आहे, पास केलेली आहे. ठीक आहे. 84,560 कोटीची डील आहे ही. त्याच्यामध्ये काय काय महत्वाचं आहे बघा. हेवी वेट टॉर्पेडोज आहेत, त्यानंतर फ्लाईट रिफ्युलर एअरक्राफ्ट आहेत. ठीक आहे, इंडियन एअरफोर्ससाठी. ठीक आहे. हे एकच मुद्दा इथं तुम्ही लक्षात ठेवा. आता इथं बघा की ड्राफ्ट गाईडलाईन्स टू कर्ब मिसलिडिंग ऍड्स बाय कोचिंग सेंटर. ठीक आहे. सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी जी आहे त्या अथॉरिटीद्वारे जे क्लासेस आहेत स्पर्धा परीक्षांचे, खास करून UPSC MPSC या क्षेत्रातले, त्या क्लासेसने जी काही ऍड केले जातात की आमच्या एकच विद्यार्थी आमच्याकडे पण होता, आमच्याकडे एकच विद्यार्थी सगळीकडे दिसतो, तर ह्या थोड्याशा मिसलिडिंग ऍड्स आहेत. आणि त्या ऍड्स कमी करण्यासाठी CCPAनं काय केलेलं आहे, काही गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यासाठी सजेशन मागितलेले आहेत त्यांनी की काय काय तुम्हाला सजेशन द्यायचे असतील तर सांगा. 16 मार्च पर्यंत त्यांनी सजेशन मागितलेले आहेत. ठीक आहे. आता हे कोणाला असणार आहेत? कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत, लॉ फर्म आहेत, गव्हर्नमेंट, व्हॉलेंटरी, यांना सांगितले की तुम्ही आमच्याकडे सजेशन देऊ शकता. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय गाईडलाईन मध्ये काय काय गोष्टी आहेत बघा. एक तर सेंटर फॉर मिसयुजिंग, नाव आणि फोटो हे काय, सक्सेसफुल कॅन्डिडेटचा मिसयूज नाही झाला पाहिजे. ठीक आहे. चुकीचे क्लेम केले नाही पाहिजे सक्सेस रेटच्या संदर्भात, नंबर ऑफ सिलेक्शनच्या संदर्भात, रँकिंगच्या संदर्भात. ठीक आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम विदाउट प्रोव्हाइडिंग व्हेरीफायबल एव्हिडन्स. ठीक आहे. त्यानंतर स्टुडंटचं जे सक्सेस आहे ते फक्त आमचंच आहे असं क्लेम नाही करायचं. ठीक आहे. ह्याच्यामुळे काय तयार होतं, फिअर ऑफ मिसिंग आउट, फोमो तयार होतं असं पण सांगितलेलं. अजून फायनल गाईडलाईन्स आलेल्या नाहीत, सूचना मागितलेल्या आहेत फक्त. ठीक आहे. CCPAने. ठीक आहे. CCPA लक्षात ठेवा 2019ला ग्राहक संरक्षण कायदा याच्या अंतर्गत काय झालेलं आहे, स्थापन झालेली. आय थिंक कलम 29 आहे, एकदा चेक करा तुम्ही. 2019च्या ग्राहक संरक्षण कायद्याचं कलम 29 मध्ये CCPAची आय थिंक स्थापना आहे. ठीक आहे. तर ठीक आहे. हे याच्या पुरतं झालं द हिंदूच्या संदर्भात. आता आपण काय करूयात,
इंडियन एक्सप्रेस मधील बातम्या बघूयात महत्वाच्या कुठल्या कुठल्या. मगाशी पण आपण सांगितलं की महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष, ठीक आहे, ते अध्यक्ष जे आहेत चेअरमन जस्टिस रिटायर्ड सुनील शुक्रे यांचं जे पॅनल होतं त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचा रिपोर्ट सबमिट केलेला आहे. ठीक आहे, याच्या संदर्भात आपल्याला माहिती असली पाहिजे. ठीक आहे, त्यांनी 2.5 कोटी मराठ्यांचा फक्त 9 दिवसामध्ये सर्वे केलेला आहे असं त्यांनी म्हटलंय. आता 2018 मध्ये पण अशी एक कमिटी आयोग होता, तेव्हा एम.जी. रानडे रिटायर्ड जस्टिस एम.जी. गायकवाड हे काय होते 2018 एम.जी. गायकवाड हे अध्यक्ष होते. ठीक आहे, आणि सध्या कोण आहेत, सुनील शुक्रे हे त्याचे अध्यक्ष आहेत राज्य मागासवर्ग आयोगाचे. ठीक आहे, त्यांच्यातर्फे त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे बघा इंडियन एक्सप्रेस मधला, तो म्हणजे स्वामीनाथन आयोग. ठीक आहे, आता स्वामीनाथन आयोग चर्चेत आहे. सध्या जे दिल्लीच्या शंभू बॉर्डरवर आंदोलन चालू आहे, पंजाब हरियाणा, सध्या तर प्रामुख्याने पंजाब मधले शेतकरी काय तिथे एकत्र आलेले आहेत. ठीक आहे, त्यांच्या ज्या 12 मागण्या आहेत त्या 12 मागण्यामध्ये वन ऑफ द मेन मागणी काय आहे, लिगल गॅरंटी ऑफ MSP. ठीक आहे, तिथं असली पाहिजे. हॅव इन्व्होक्ड रिकमेंडेशन ऑफ नॅशनल कमिशन ऑफ फार्मर. आणि आपण ह्या ज्या 12 मागण्या बघतोय शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या, त्या 12 मागण्यामध्ये बऱ्याचशा मागण्या काय आहेत, त्यांनी राष्ट्रीय शेतकरी आयोग जो होता 2004चा 18 नोव्हेंबर 2004 रोजी काय केला होता, स्थापन केला होता. त्याचे अध्यक्ष स्वर्गीय स्वामीनाथन होते. ठीक आहे, त्याच्यामध्ये 2 सदस्य होते, रामबदन सिंग आणि वाय.सी. नंदा हे 2 पूर्णवेळ सदस्य होते. 2 पूर्णवेळ सदस्य. ठीक आहे, 4 अर्धवेळ. आता ह्याची रचना कशी होती बघा, स्वतः स्वामीनाथन अध्यक्ष होते, 2 पूर्णवेळ सदस्य होते. ठीक आहे, 4 अर्धवेळ सदस्य होते आणि अतुल सिन्हा हे कोण होते, त्याचे मेंबर सेक्रेटरी होते. अतुल सिन्हा हे कोण होते, मेंबर सेक्रेटरी होते. ठीक आहे, तर आता बघा इथं दिसतंय आपल्याला की 18 नोव्हेंबर 2004 ला काय नॅशनल कमिशन ऑन फार्मर स्थापन करण्यात आले. त्याचे रामबदन सिंग, वाय.सी. नंदा हे 2 मेंबर आहेत फुल टाइम. ठीक आहे, त्याच्यानंतर 4 हे काय आहेत, पार्ट टाइम मेंबर आहेत. त्याच्यामध्ये पितळे, जगदीश प्रधान, चंदा निमकर आणि अतुल कुमार अंजन असे 4 मेंबर आहेत. ठीक आहे, 10 आणि मेंबर सेक्रेटरी कोण आहेत, अतुल सिन्हा हे मेंबर सेक्रेटरी आहेत. ठीक आहे, 10 पॉइंट टर्म्स दिल्या होत्या. काम काय आहे, हे 10 मुद्द्यामध्ये त्यांना काम दिलेलं होतं. ठीक आहे, 2004 डिसेंबर 2004 ते ऑक्टोबर 2006 या 2 वर्षामध्ये साधारणतः किती 5 रिपोर्ट स्वामीनाथन आयोगने, असं पण विचारलं जाऊ शकतं किती रिपोर्ट दिलेले आहेत, तर 5 रिपोर्ट दिलेले आहेत. हे आपल्याला पाठ असलं पाहिजे. स्वामीनाथन आयोगाने काय काय शिफारसी केलेल्या आहेत. मग पहिलीच जे रिपोर्ट आहे बघा तो सर्विंग फार्मर अँड सेव्हिंग फार्मिंग. ठीक आहे, सर्विंग फार्मर अँड सेव्हिंग फार्मिंग याच्यामध्ये त्यांनी पब्लिक इन्व्हेस्टमेंट बद्दल चर्चा केलेली आहे. ठीक आहे, दुसरं टायटल असणारा रिपोर्ट आहे तो म्हणजे अ न्यू डील फॉर वुमेन. ठीक आहे, अ न्यू डील फॉर वुमेन याच्याबद्दल पण त्यांनी चर्चा केलेली आहे. त्यांनी क्रेडिट आणि एक्सटेन्शन सर्व्हिसेस शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरवल्या जाव्यात. ठीक आहे, आपण एक्सटेन्शन सेवा विस्तार योजना ऐकलेली असते बघा. ठीक आहे, शेती आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी. ठीक आहे, तर या सर्व्हिसेस पुरवल्या जाव्यात अशी पण त्यांनी शिफारस केलेली. त्यांनी नॅशनल बोर्ड फॉर न्यू डील फॉर वुमेन इन ॲग्रिकल्चर या नावाचं बोर्ड स्थापन करा असं सांगितलंय. बोर्ड फॉर न्यू डील वुमेन इन ॲग्रिकल्चर. ठीक आहे, ते काय फूड अँड ॲग्रिकल्चर मंत्रालयाच्या अंतर्गत असेल आणि त्याच्यामध्ये को चेअर म्हणून महिला बाल कल्याण मंत्रालय आणि पंचायत राज मंत्रालय, रुरल डेव्हलपमेंट मंत्रालय असे 3 मंत्रालय को चेअर म्हणून असतील. त्यांनी फार्म स्कूल, ठीक आहे, म्हणजे काय आपण म्हणू शकतो शेती शाळा उभ्या करा असं सांगितले. 50,000 शेती शाळा उभ्या करा, 150 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्याच्यासाठी करा असे सांगितले. त्यांनी धान्य बँक उघडण्यासाठी सांगितलेली आहे. ठीक आहे, समाजासाठी धान्य बँक, त्याचबरोबर चारा बँक, इन्शुरन्स असला पाहिजे, सॉइल टेस्टिंग लॅब्स असल्या पाहिजेत अशी पण शिफारस केलेली आहे. ठीक आहे, त्याचबरोबर काय जो पुढचा रिपोर्ट आहे फ्रॉम क्रायसिस टू कॉन्फिडन्स. ठीक आहे, या रिपोर्टमध्ये त्यांनी APMC संदर्भामध्ये काय केलेले शिफारसी केलेल्या आहेत. ठीक आहे, त्यांनी काय सांगितलंय की इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट याच्यामध्ये काय रिव्ह्यू करून त्याच्या सुधारणा करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून काय केलं पाहिजे, कोड ऑफ कंडक्ट गव्हर्नमेंटचा असला पाहिजे अशी पण शिफारस त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर त्यांची ही शिफारस सारखी गाजत असते बरं का, चर्चेत पण असते की MSP किती दिला जावा. तर त्यांनी MSP ऑन C2 म्हणजे काय ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, त्यांनी 3 सूत्र वापरलेली. ठीक आहे, ते डायरेक्ट तुम्हाला मग सूत्रच सांगतो थोडक्यात. C2 म्हणजे काय ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, त्याच्यात त्यांनी
तेवढं म्हणजे समजा एखादा शेतकऱ्यासाठी 10,000 रुपये खर्च आलेला आहे एखादं धान्य पिकवण्यासाठी, तर प्लस त्याच्या 50% हा काय असला पाहिजे, एमएसपी असला म्हणजे 15,000 रुपये थोडक्यात. शेतकऱ्याला जेवढा खर्च येतो इन्क्लुडिंग लेबर कॉस्ट असेल त्याच्यामध्ये, बी बियाणं, खतं, जमिनीचं भाडं, शेतीचं भाडं पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, एवढं सगळं मिळून प्लस 50% हा एमएसपी असला पाहिजे अशी त्यांनी शिफारस केलेली आहे. ठीक आहे. तर ह्या महत्वाच्या काही शिफारसी आहेत बरं का. त्यांनी त्यांच्या शिफारसीमध्ये लॉंग टर्म ग्रेन पॉलिसी 2002 ही जी समिती एक समिती नेमलेली होती लॉंग टर्म ग्रेन पॉलिसीसाठी, अभिजित सेन. आता हे लक्षात ठेवा, हे असे काही मुद्दे आहेत राज्यसेवा GS4 ला खूपच महत्वाचे आहेत. आणि आपण शेतीविषयी आणि सध्याचा जो ॲग्रिकल्चर डिस्ट्रेस चालू आहे, संकट चालू आहे शेतीवरच्या ह्या अरिष्टावरती आपल्याला उत्तर लिहिताना डिस्क्रिप्टिव्ह मध्ये हे सगळे मुद्दे स्वामीनाथन कमिटीच्या शिफारस म्हणून आपण लिहू शकतो. त्याचबरोबर GS4 मध्ये राज्यसेवेच्या ऑब्जेक्टिव्ह साठी यातले क्वेश्चन अनेक वेळा आपल्याला मला वाटतं येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर ही हाय लेवल कमिटी लक्षात ठेवा, ही तर कुठंच वाचलेली नव्हती मी. लॉंग टर्म ग्रेन पॉलिसी 2002 या नावाची ही जी कमिटी आहे, ठीक आहे, लॉंग टर्म ग्रेन पॉलिसीसाठी अभिजित सेन या कमिटीचे काय होते, अध्यक्ष होते. ठीक आहे. आणि त्यांनी पण एमएसपी संदर्भात काही शिफारसी केलेल्या आहेत. ठीक आहे. फेअर ॲव्हरेज क्वालिटी ग्रेन याच्या संदर्भात त्यांनी ते एक मुद्दा चर्चेला घेतलेला आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, आपण हे डिस्कस केलं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा काय आहे याच्यामध्ये, द हिंदू मधले काही एक ऑब्जेक्टिव्ह सारखे क्वेश्चन राहिलेत जे आपल्याला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नला सुसंगत असू शकतात. ठीक आहे. तेवढे बघूयात. तर हे लक्षात ठेवा, हे इथल्या 4-5 गोष्टी डिस्कस करायच्यात. ठीक आहे. एक युनायटेड स्टेटच्या अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने, ठीक आहे, म्हणजे आपल्या इकडे जसं लोकसभा आहे तसं अमेरिकेची लोकसभा जे लोअर हाऊस आहे, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह, त्याने चायना तिबेट डिस्प्यूट बिल पास केलंय बघा, तिबेटला स्वायत्त आणि स्वतंत्र दर्जा देण्यासाठी. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवा, अमेरिका जेव्हा कुठले बिल, अनेक वेळा आपल्याला कॉमकासा ऍक्ट विचारलेला आहे, आता नगर परिषदेची एक परीक्षा झाली होती त्याला पण त्यांनी चायना कॉम्पिटिशन बिल विचारलं होतं. तर असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, अमेरिकेने काय चायना तिबेट डिस्प्यूट बिल्स पास केलेला आहे. आता डिस्पाइट चर्च ऑपोजिशन, ग्रीस लिगलाइज सेम सेक्स मॅरेज. ठीक आहे. ग्रीस हा जो देश आहे प्रचंड ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन फॉलोअर असणारा देश आहे, पण त्या ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन फॉलोअर असणाऱ्या देशांनी पण काय केले, सेम सेक्स मॅरेजला, समलैंगिक विवाहाला मान्यता दिली आणि जगातील फर्स्ट ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन कंट्री बनलेला आहे तशी मान्यता देणारा. ठीक आहे. 176 MP नी काय सपोर्ट केलेला आहे. ठीक आहे. त्याच्या पुढचा मुद्दा काय आहे, युक्रेनचे जे राष्ट्रपती झेलेन्स्की त्यांनी काय केलेलं आहे, जर्मनी बरोबर सिक्युरिटी ॲग्रीमेंट साईन केलेलं आहे. ठीक आहे. तर ते काही एवढं जास्त महत्वाचं नाही. तर आपण आजच्या न्यूजपेपरमधील द हिंदू, इंडियन एक्सप्रेस या दोन्हीमधील महत्त्वाच्या न्यूज बघितलेल्या आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला हा पुढाकार कसा वाटतोय, तुमच्या काय सूचना असतील त्याही कळवा. त्याचबरोबर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. धन्यवाद.